नात्याला काळीमा फासणारी घटना, सावत्रपणाने गाठला कळस. 8 वर्षीय मुलीवर अत्याचार. अकोला खान पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर सिंधी कॅम्प परिसरात सावत्रपणाचा कळस गाठणारी घटना घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत सावत्र भावाने त्यांच्या पत्नीने 8 वर्षीय चिमुकलीचा अतोनात हाल करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही 8 वर्षीय मुलगी सावत्र भावाचा अत्याचार सहन करत होती. अखेर परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ही घटना समोर आली. प्राप्त माहितीनुसार शहरातील शास्त्रीनगर परिसरात राहणारे विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे हे त्यांच्यासोबत राहणाऱ्या सावत्र 8 वर्षे मुलीला गेल्या 1 आठवड्यापासून सक्त मारहाण करीत होते असे परिसरातील नागरिकांचे मान्य आहे. एवढेच नव्हे तर या दोघांनी क्रूरतेचा कळस गाठीत या निष्पाप मुलीचा छळ केला. तिच्या अंगावर सिगरेटची सुद्धा चटके देण्यात आल्याची नागरिकांचे म्हणणे. 3 दिवसापूर्वी पैशांच्या क्षुल्लक कारणावरून या मुलीला बेदम मारहाण केली जात होती. मुलीचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात बोळा सुद्धा कोंबण्यात येत होता, अशी ही माहिती सांगण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या अंगावर मारहाणीची मोठ्या प्रमाणात वळ दिसून येत आहे. अखेर नागरिकांनी पुढाकार घेत त्या मुलीला दोघांच्या तावडीतून सोडून पोलीस स्टेशन गाठले आणि ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे मेडिकल केले असून त्यानुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून वृत्तलेस्तोवर पुढील कारवाई सुरू होती. या घटनेत सध्या खान पोलीस स्टेशनमध्ये कलम 323, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 वर्षीय मुलीच्या बयानानंतर यामध्ये इतर गुन्हा अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खान पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे. खदान अकोला येथे काल रात्री एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एक लहान मुलगी आहे जिचं वय 11 वर्ष आहे. तिला सख्या भावाने मारहाण केली अशी माहिती प्राप्त झाली होती. परंतु आम्ही अधिक तपास केला असता असं कळलं की विशाल ढोकणे नावाचा इसम आहे, त्याची पत्नी विशाल ढोकणे हा तिचा सावत्र भाऊ आहे. त्यांनी तिला मारहाण केली. त्यानुसार आम्ही तिचं मेडिकल करून तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. पीडित अल्पवयीन मुलीस आम्ही CWCकडे दाखल केलेले आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यात पुढील कारवाई करण्यात येईल. आणि सध्या आमचा तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन खात्यांकडून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. थँक्यू. थँक्यू सर.